नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदयला घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत। जो चांदोपासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल आपण सर्वांनी सध्या थंबनेलमध्ये पाहितला व जो सवाल आपण सर्वांनी सध्या टायटलमध्ये वाचलाय, ज्या सवालाच्या अनुसार आपण सर्वांनी काय 5300च्या भावावर सध्या करायला पाहिजे सोयाबीनची विक्री। जसा हा सवाल सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल सध्या माझ्याही मनात उपस्थित झालाय की आपण सर्वांनी काय करायला पाहिजे। 5300च्या भावावर सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकायला पाहिजे का मग 5300च्या दरावर सोयाबीन न विकता आपण सर्वांनी आणखीन तेजीची वाढ बघत या ठिकाणी थांबायला पाहिजे। कशात होऊ शकतो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा? चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नांची जाणून घेऊयात अचूक उत्तरे। जर आपल्या सर्वांना सुद्धा यक्ष प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर आपण सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून आवडल्यासारखं वाटेल तिथल्याच व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांनी या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव त्यांच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे, जो सवाल सध्या तुमच्या माझ्याने आपल्या सर्वांच्या मनात सुद्धा उपस्थित झालाय की सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी 5300च्या दरावर आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आपण करायला काय पाहिजे? 5300च्या दरावर सध्या सोयाबीन विकायला पाहिजे का मग 5300च्या दरावर सोयाबीन सध्या न विकता आणखीन तेजीची वाढ बघत या ठिकाणी थांबायला पाहिजे? कशात होऊ शकतो आपल्या सारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा? चला या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो बाजारभाव आहे या ठिकाणी 5200, 5300, 5400 म्हणजे सरासरी दर पातळी ही सध्या 5300च्या आसपास आपणास दिसत आहे। मग 5300च्या आसपास सोयाबीनचा भाव तर सध्या मग इथं आपण सोयाबीन विकायला पाहिजे का थांबायला पाहिजे? तर याच्यासाठी भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहू शकतो बघणं गरजेचं आहे। तर बघा मित्रांनो, इथून पुढचा विचार केला तर आपल्या सर्वांना माहीत आहे यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आहे। एकूण उत्पादन 95 लाख टनांच्या आसपास स्थिरांवर आहे, त्याच्यापैकी जवळपास 70 लाख टन सोयाबीन मार्केटमध्ये येऊन गेले। इथून पुढे आपण जर बघितलं तर सोयाबीनची जेवढी गरज आहे ती आपण भागू शकत नाहीत, म्हणून सोयाबीनसाठी खूप जास्त प्रमाणात सोयाबीन लागणार। सोयाबीन जास्त प्रमाणात लागणार म्हणजे त्याची मागणी प्रचंड वाढणार, म्हणजे इथून पुढे दिवसागणिक सोयाबीनची मागणी वाढताना दिसणार आहे। पण आता आपलं जे उत्पादन व्हायचं होतं ते झाले, त्याच्यात काय आता वाढ पुढच्या दिवाळीपर्यंत होणार नाही। अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनचा पुरवठा मात्र दिवसागणिक कमी होत जाणार आहे आणि हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार आहे, ज्याच्यामुळे सोयाबीनचा भाव मार्च महिन्याच्या पूर्वार्धात 5500 पार तर उत्तरार्धात 6500च्या आसपास पोहोचणार आहे। जाणकारांच्या मते मार्चच्या एंडिंगला किंवा एप्रिलच्या मध्यावरती सोयाबीन 6000ला गवसणी सुद्धा घालू शकतो। मग अशा परिस्थितीत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव संभ्रमात आहे की त्यानं सोयाबीनची विक्री कधी करायला पाहिजे। तर माझा तुम्हाला सल्ला आहे की आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री ही सोयाबीनचा भाव 5500च्या वरी मार्च महिन्यात गेला की तिथून पुढे टप्प्याटप्प्याने करावी। कारण कसं आहे, भाव वाढतोय असं म्हणत आपण थांबायचं नाही, कारण अचानक भाव कोसळला तर तो हजार रुपयापर्यंत कोसळत आहे। त्यामुळं आपण स्वतःचं नुकसान करून घेऊ नका, एकदा सोयाबीन विकू नका। 5500च्या वर सोयाबीनचा भाव जसा पोहोचला तसा टप्प्याटप्प्यात सोयाबीनचा विक्रीचा विचार आपण करायला काही हरकत नाही। असं केलं तर आपला फायदा होईल। याचा अर्थ काय की 5300 दर आपण सर्वांनी सध्या अजिबात सोयाबीनची विक्री करायचीच नाही। तर हे होतं आपल्या प्रश्नाचं समर्पक उत्तर। हे उत्तर आपणास कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। काही प्रश्न असतील तर पाठवत चला, येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून देईल सोल्युशन। भविष्यात देशात सोयाबीनचा बाजारभाव कशा पद्धतीने राहील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहायचं सातत्याने। तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्याला हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार।